श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीपर्यंत तुम्ही 7 किंवा 11 दिवसांची स्वामी महाराजांची सेवा ही करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असतील, संकटे असतील, तुमचा वाईट काळ सुरू असेल तर त्यातून तुम्हाला मार्ग हा नक्की मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात, संकटेही येत असतात. आपण खूप मेहनत करत असतो परंतु त्या मेहनतीला आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही, आपल्या कष्टाला फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची सुद्धा साथ असावी आणि यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, कलह होत असतील किंवा घरातील लोकांमध्ये पटत नसेल किंवा तुम्हाला आर्थिक समस्या असतील, पैसा तुमच्या घरामध्ये येत नाही, पैसा आला तरी पैसा टिकत नाही, पैशाला पैसा लागत नाही, घरामध्ये सततचं आजारपण आहे किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही आहे, त्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, व्यवसायामध्ये हवा तसा फायदा होत नाही, त्यामध्ये वाढ होत नाही किंवा तुमच्या इतर काही ज्या अडचणी आहेत, ज्या बऱ्याच दिवसांपासूनच्या तुमच्या इच्छा आहेत, ज्या पूर्णच होत नाहीत, तर अशा इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा करायच्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या 2 सेवा सांगणार आहे. तर या तुम्हाला 26 डिसेंबरपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही 7 दिवस म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस किंवा 11 दिवससुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. आता यामधली पहिली सेवा आहे ती आहे म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान. तारक मंत्र बघा, तारक मंत्रामध्ये एक वाक्य आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरंच तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि जो व्यक्ती तारक मंत्राचे पठण करतो किंवा जी व्यक्ती रोज तारक मंत्र म्हणते, अगदी मनापासून म्हणते, तर त्याच व्यक्तीला माहीत आहे की तारक मंत्रामध्ये काय ताकद आहे. तर ह्या तारक मंत्राची ताकद जर आपल्याला अजमावायची असेल तर त्या अगोदर आपल्याला हा तारक मंत्र जो आहे तर तो म्हणायला पाहिजे. आता या तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे, तुम्ही तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तुम्ही रोज पूजा करत असाल तर रोज तुमची पूजा झाल्यानंतर किंवा तुम्हाला दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी ही सेवा करू शकता. फक्त दुपारचा 12 ते 12:30 हा काळ आपल्याला जो आहे तर तो वगळायचा आहे, कारण या काळामध्ये दत्त महाराज जे आहेत तर त्यांचा हा भिक्षा मागण्याचा काळ असतो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही आणि इतर वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता. त्यापूर्वी तुम्ही जर सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेचच ही सेवा करत असाल तरी चालेल, दुपारी केली तरी चालेल, संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल. सेवा करायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला आपले हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे, स्वामींसमोर बसायचं आहे. स्वतःला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे, यानंतर दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तारक मंत्राचं अनुष्ठान रोज 11 वेळेला आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. त्यापूर्वी 1 ग्लासभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे, ते पाणी आपल्याला समोर ठेवायचं आहे, त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि यानंतर 11 वेळेला तारक मंत्र म्हणायचा आहे. आपण ज्या अगरबत्त्या लावलेल्या आहेत तर 2 अगरबत्त्या आपण लावायच्या आहेत आणि यातील थोडीशी विभूती आपला तारक मंत्र झाल्यानंतर म्हणून या पाण्यामध्ये टाकायची आहे. म्हणजे शेवटी तुम्हाला थोडीशी विभूतीही या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता ही सेवा जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर तुम्ही स्वतः हे पाणी प्यायचं आहे. तुम्ही घरातील इतर सदस्यांना दिलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही इतरांसाठी करत असाल, जसं की तुमची मुलं ऐकत नाहीत, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा एखाद्या परीक्षेचा अभ्यास मुले खूप दिवस करत आहेत परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही, यासाठी जर तुम्ही हे अनुष्ठान करत असाल तर हे पाणी आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. अतिशय साधी आणि सोपी तारक मंत्राची सेवा आहे. तुम्ही जर एका विशिष्ट अशा इच्छेसाठी करत असाल तर ह्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे. म्हणजे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे, तुम्ही ही सेवा का करत आहात, की तुमची इच्छा काय आहे, की मी ही सेवा माझ्या मुलाला त्याच्या अभ्यासामध्ये चांगली मार्क्स मिळावेत म्हणून करत आहे किंवा मी ही सेवा माझ्या घरातील आर्थिक
समस्या ज्या आहेत तर त्या कमी व्हाव्यात म्हणून करत आहे. तर असं तुमची जी काही समस्या आहे, जी काही अडचण आहे ती सांगायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. तर असा संकल्प करायचा आहे आणि रोज सेवेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे तुमची काय अडचण आहे. ती सेवा झाल्यानंतर महाराजांना मुजरा करा. त्यानंतर महाराजांना पुन्हा एकदा तुमची समस्या सांगा आणि ही सेवा तुमच्याकडून त्यांनी करून घ्यावी म्हणून सुद्धा महाराजांना विनंती करायची आहे. या सेवेमध्ये चूकभूल जर काही झाली असेल तर आपल्याला महाराजांनी क्षमा करावी म्हणून आपल्याला क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे. तर अशी साधी आणि सोपी ही तारक मंत्राची सेवा आहे. आता दुसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला रोज श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर त्याचे पाठ करायचे आहेत. म्हणजे काय, या जे सारामृत आहे तर यामध्ये आहेत 21 अध्याय. तर तुम्हाला रोज 1 ते 21 अध्याय हे वाचायचे आहेत. असं तुम्ही सलग 7 दिवस किंवा 11 दिवस सुद्धा करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृत दिंडोरीपर्यंत एक पुस्तक आहे, छोटंसं आहे. त्यामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत, 2-2 पानाचे अध्याय आहेत. आणि दुसरं एक पुस्तक आहे की जे मोठं मिळतं. तर यामध्ये जे अध्याय आहेत तर ते थोडेसे मोठे आहेत. तुमच्याकडे जे पुस्तक असेल तर त्यातून जरी तुम्ही हे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण केलं तरीसुद्धा चालेल. आता हे करताना सुद्धा आपल्याला या प्रकारेच अगोदर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, स्वामींना तुमची अडचण सांगायची आहे, तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एका वेळेला 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. एकदा बसलं की 21 अध्याय पूर्ण होतील तेव्हाच तुम्हाला उठायचं आहे. आणि हे सारामृत वाचण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन इंटरनेटवरती शोधलं तरीसुद्धा मिळून जाईल की स्वामी स्तवन किंवा नित्यसेवेचं जर पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा स्वामी स्तवन आहे. तर ते सुद्धा तुम्हाला अगोदर म्हणायचं आहे. त्यानंतर 1 माळी म्हणजे 108 वेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे वाचायचे आहेत. आणि असे तुम्हाला सलग 7 किंवा 11 दिवस हे स्वामी चरित्र वाचायचं आहे. तर याने सुद्धा आपल्या आयुष्यात बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत, बरेचसे संकटे आहेत तर यातून आपल्याला मार्ग मिळत असतो. तारक मंत्राची जी सेवा आहे तर ती तुमच्या घरामध्ये जर जास्त आजारपण असेल, तुम्हाला काही आजारपण जडलेलं असेल किंवा तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी अतिशय प्रभावी असा तारक मंत्र आहे. तारक मंत्राचं जे तीर्थ आपण बनवणार आहोत हे सर्व करताना, म्हणजे जेव्हा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत तेव्हा आपण जो ग्लास भरून घेतलेला आहे यामध्ये तारक मंत्राचं तीर्थ तयार होणार आहे. तर हे अतिशय आजारपणावरती प्रभावी आहे. तुम्ही एकदा आवर्जून करून बघा. आणि ह्या दोन्हीही सेवा ह्या आपल्याला करायच्या आहेत. याला जास्त नियम असे काहीही नाहीत. फक्त तुम्हाला या सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मांसाहार अजिबात करायचा नाही, हा एक नियम आपल्याला पाळायचा आहे. आणि आपल्याला श्रद्धेने, निष्ठेने, मनोभावे आपलं मन पवित्र ठेवून या सेवा करायच्या आहेत. आपण ज्या साध्या सोप्या पद्धतीने सेवा करतो तर स्वामी महाराज त्या स्वीकारत असतात. फक्त आपल्याला त्या मनापासून करायच्या असतात, पूर्ण श्रद्धेने करायच्या असतात, भक्तिभावाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवून आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे ही गोष्ट मला स्वामी महाराज देणारच आहेत, तर असा विश्वास ठेवून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. दोन्हीच्या दोन्ही सेवा केल्या तरी चालतील किंवा दोन्हीपैकी एक सेवा केली तर नक्की चालेल. आणि ह्या सेवा केल्यानंतरच आपल्याला याचा प्रभाव लक्षात येतो आणि याचं फळसुद्धा आपल्याला नक्की मिळतं. कधीकधी आपल्या कर्मांमुळे, आपल्या नशिबामुळे, आपले काही पूर्वजन्मीचे वाईट पापे असतात, कर्मे असतात, त्यामुळे आपल्याला काही गोष्टींचं फळ मिळायला उशीर होतो, परंतु फळ हे नक्की मिळते. तर अशा या 2 पैकी कोणतीही एक किंवा दोन्हीही सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नक्कीच करू शकता.